उर्वी अंघोळ करून आली आणि नंतर तिने हळदी कुंकवाचं ताट तयार केलं. मी वाट्यांमध्ये सगळं भरून ठेवलं होतं. हळदी, कुंकू, तिळगुळ आणि तांबूलही. तांबुलामध्ये टुटी फ्रुटी राहिली होती, ती पण त्यामध्ये घालून घेतली. त्यानंतर हे माझ्या आजीची आठवण म्हणून दिलेलं हे सुंदर असं पात्र, त्यामध्ये तिने पाणी ठेवलं आणि हे खोटे कमळं तिने त्यात अरेंज केले. सुंदर दिसत होतं. आता प्रत्येक वेळी हे ठेवलं, हे सजवायला लागलं की मला माझ्या आजीची आठवण तर नक्कीच होणार. खरंच खूप असं सुंदर असं गिफ्ट मला दिलेलं आहे. तर छान असं हे पण तयार झालं आणि त्यानंतर उर्वी म्हटली, तुझे केस खूप स्ट्रेट आहेत तर मी आज वेगळं करते. मी जे म्हणाल तेच करायचं. मला खरंच ह्या गोष्टी आवडत नाहीत. जितकं सिंपल सोबर तेवढं पटकन पण होतं. आणि सण वार म्हटलं की आपल्या पाठीमागे तर दिवसभर भरपूर कामं असतातच. तसं एक 10 मिनटं बसून तिने माझे केस कर्ली करून घेतले. नको म्हणत होती पण अट्टहास तिचा एवढाच होता, नाही मी करणार आहे. कारण ती जस्ट आत्ताच तिने प्रयत्न केला होता आणि तिला ते कल जमायला लागले होते आणि चांगलं पण दिसत होतं. हे बघा, तुम्ही बघू शकता सुंदर असे कल झालेले होते. पण मी म्हटलं माझे स्ट्रेट असताना कशाला कल करायचे आहेत, आणि हे जेवढे रिकामे सोडल्यावर छान दिसतात तेवढे बांधल्यावर दिसत नाहीत. तर पण मला ते काम सुधारणार नाही म्हणून मी बांधून ठेवले. बघू शकता एका साईडचे झालेले आहेत, इकडच्या साईडचे राहिलेले आहेत. सुंदर असे कल तिने दोन्ही साईडनी बनवून घेतले होते. मी काही केस मोकळे सोडणार तर नव्हतीच, केस बांधूनच घेणार होते. आणि त्यानंतर माझं मी उरकलं आणि एका फ्रेंडच्या घरी हळदी कुंकू पण घेऊन आले. त्याच दिवशी तिच्या घरी पण होतं, त्यामुळे माझ्या घरी यायच्या आधी मी तिच्याकडे जाऊन आले आणि मी आले की लगेच माझ्या घरीही मैत्रिणी यायला सुरुवात झाल्या. तर सुरुवातीला थोडं कमी येतात आणि नंतर यायला लागला की भरपूर असा लॉट येत जातो. पण खरंच घरात वातावरण खूप प्रसन्नतेचं वाटतं ज्यावेळी आपण सण असे साजरे करतो. तर एक झालं की एक येतच होतं. हळदी कुंकू माझं रात्री 10 वाजेपर्यंत चाललं आणि त्यानंतर त्या येऊन गेल्या की ह्या सगळ्या मैत्रिणी आल्या आणि आता मी यांना हळदी कुंकू देत देत माझ्या मैत्रिणीची वाट बघत होते, जी कोलकात्याची मैत्रीण आहे माझी, जिने मला झाडांवरती प्रेम करायला शिकवलं आणि त्याच्यामुळेच मी एवढे घरात झाडं लावू शकली आहे. खरंच तिने सांगितलं मला कसं करायचं, कशी काळजी घ्यायची. तिच्या येण्याची आम्ही वाट पाहत होतो. तर ही एक माझी मैत्रीण आहे, डॉक्टर आहे. तर ही बघा, ही माझी फ्रेंड आली. तरुष घेऊनच बसला होता, आंटी कधी येणार आहे, आणि आली की पहिले तिने मला मिठी मारली. त्याचबरोबर ही तिची फ्रेंड आहे, आता ती माझी पण फ्रेंड झाली. आणि ह्याच वेळेमध्ये सगळ्या मैत्रिणी येऊन गेल्या म्हणून ह्या मैत्रिणीला वेळ द्यायला वेळच मला भेटला नाही. घाई गडबडीने कसं तरी तिला हळदी कुंकू दिलं. ती आणि तिची फ्रेंड तिकडे गप्पा मारत बसल्या होत्या आणि मिस्टर त्यांच्या आत्ते बहिणीशी बोलत होते. आमचे नातेवाईक पण भरपूर आहेत जवळ, त्यामुळे सगळेच ॲट अ टाईम ठेवले होते. तसा होता माझा हळदी कुंकवाचा कार्यक्रम. कसा झाला कमेंट करून नक्की सांगा.